राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ ठरली आणि मनोज जरांगे विना मंडप विना कूलर कडक उन्हात उपोषणाला बसलेत। मनोज जरांगेंचं उपोषण लवकरात लवकर थांबावं याकरता राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड नव्या मसुद्यांसह पुन्हा एकदा जरांगेंच्या भेटीला पोहोचले। मात्र जरांगेंनी हा मसुदा अमान्य करत शिष्टमंडळाला माघारी पाठवले। त्यामुळे सरकार आता नव्याने मसुदा तयार करून जरांगेंची समजूत काढणार का की जरांगे उपोषणावर कायम राहणार पाहणं महत्त्वाचं आहे। स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्री घोषणा केली की झालं, एक महिन्याची गरज नाही। कारण त्यांची नुसती घोषणा झाली, पुण्याच मागणी नसू विखे पाटील साहेब फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या। आम्ही तुमच्या राजकारणाला आडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला आडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला आडा येणार नाही। पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होत हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही, हे तुम्हीच करू शकता। फडणवीस साहेबांनी ठरवायचं, त्या गोळ्या घालून मारायचं, त्यांना ठरवायचं। पण मी समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय वाटत नाही। तिथं उन्हात तळप त्या उन्हात तरफडून मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही। एक लक्षात घ्या, फक्त हल्ल्याचा प्रयोग झाला, सरकारला तुम्हाला तिघाला पण लय जड जाणार, दोन मुख्यमंत्री लय जड जाणार। राज्यातलं आंदोलन कधीच बंद नाही होणार। तर जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, जाणून घेऊया। मराठा मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी जरांगेंनी आता केलेली आहे। कुणबी प्रमाणपत्र त्याची वैधता थांबणार नाही याची लेखी सूचना द्यावी। सातारा गॅझेट लागू करा। 1994चा GR रद्द करा। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।